आहे त्यांची दया माया कृपा आणि करुणा ही जागृत झालेली आहे आणि पंथाच्या या अनेक माध्यमातून काय झालेलं आहे, विकास होत चाललेला. विकास कशा आपला 6,000 ग्रंथ आहे पंथामध्ये. मागे आम्ही सांगितलं होतं 6,000 ग्रंथ आहे, अनेक विद्यापीठामध्ये आहे. परंतु वृद्धपूर यांच्या माझ्यामध्ये त्या आश्रमामध्ये 1,000 ते 1,500 पोथ्या आहे. म्हणजे पंथामध्ये अनेक आता औरंगाबादच्या संभाजीनगरच्या याच्यामध्ये तिथे सुद्धा 1,500 पोथ्या आहे. अनेक ठिकाणी अशा पोथ्या आहे का जे हात लावता सुद्धा ते पानं फाटतात. असं जुना त्या टायमाला 400, 500 वर्षाच्या पोथ्या त्याचं संशोधन चालू आहे. आणि आता हे संशोधन चालता मराठीची जी भाषा आहे, मराठी आपसमध्ये नागदेवाच्या तुम्ही म्हणे अस्मात कस्मात नाही म्हणे माझी मराठी जी बोले, मराठी भाषा तुम्ही बोलत राहा, संगत राहा, लिहित राहा, हा स्वामींचा आदेश आहे. अशा पद्धतीने हे कार्यक्रम घेण्याचा उद्देश हाच आहे. सभा संमेलनं वगैरे तिथे जेवणावेळी खवराळे अन्नदान तर भरपूर मिळतं, परंतु त्याच्यातून ज्ञानाचा संदर्भामधून ज्ञान भज्यपूजे म्हणलेले आणि नाही ज्ञानेन सदृशम पवित्र मिळवते येथे ज्ञानाचे माध्यमात अशा पद्धतीने आजचा हा सोहळा अत्यंतिक आनंदाने आणि पावसाने बी निसर्गाने सुद्धा थोडा आपल्याला सगळ्यांना आनंद दिलेला आहे. दुःख एक बाजूला आहेच, ते जर बघितलं तर त्याच शेतकरी मंडळीला खूप दुःख, खूप अडीअडचणी अनेक ते सांगितलेले आहे. पण त्या दुःखामध्ये आजचा हा जो कार्यक्रम आहे, माझ्या सुखदानी बाबाची कृपा आहे. यांनी सुद्धा केलेला विडा, यांनी केलेली प्रार्थना आणि त्या जर भक्त कैवल्यवास शिवरामराव भंडारे यांची जे आशीर्वाद या मुलांवरती आहे, कुटुंबावरती आहे, हे कायमस्वरूपीच्या ठेवत राहू, यांच्याकडून धर्मसेवा घडत राहू. आमच्या या गावातील सर्व मंडळीला अशा धर्माच्या सेवेचा लाभ मिळो मी ती प्रवचने करतो आणि माझे दोन संपवतो. सर्वांना श्री चक्र स्वामी की जय.